Dear student, today we will see practice set 2.1 question number 3. Write the following quadratic equation in the form x square plus bx plus c is equal to 0. दिलेली काही एक सामायिक समीकरण जे आहे तर ते एक सामायिक समीकरण सामान्य रूप जे आहे एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या रूपामध्ये आपल्याला लिहायची. राइट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी फॉर इच इक्वेशन आणि प्रत्येक समीकरणासाठी ए बी सी यांच्या असणाऱ्या ज्या काही किमती ज्या आहेत तर ती किमती आपल्याला त्या ठिकाणी लिहायच्या. त्या ठिकाणी काय काय करताना आपल्याला सोल्युशन की 2y इज इक्वल टू 10 मायनस वाय स्क्वेअर. दिलेलं जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय की एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 या रूपामध्ये त्या ठिकाणी लिहायचं. हे लिहिण्यासाठी आपल्या लक्षात येता नसतं की पहिलं त्या ठिकाणी आपल्याला 2 इंडेक्स असणार या बाजूला. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला 1 इंडेक्स असणार आणि कॉन्स्टंट या ठिकाणी पहा की आपल्याला 10 मायनस वाय स्क्वेअर प्लस त्या ठिकाणी प्लस आहे तर त्या ठिकाणी ते मायनस आपल्याला घ्यायचे आणि या बाजूला राहिले 0. तर हेच मी त्या ठिकाणी अशाही पद्धतीने लिहू शकतो की मायनस वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 10 इज इक्वल टू 0. किंवा जो काही मायनस 2 आहे तर तो मायनस आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक पदाचं चिन्ह जर आपण त्या ठिकाणी जर बदललं तर वाय स्क्वेअर प्लस 2y प्लस 10 इज इक्वल टू 0 या रूपामध्ये आपण त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की 2 इंडेक्स असणार आहे, 1 इंडेक्स असणार आहे आणि कॉन्स्टंट म्हणजे स्थिर पद असणार आणि बरोबर 0 म्हणजे या ठिकाणी आपण एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या रूपामध्ये दिलेलं असताना ते काही समीकरण जे आहे तर ते समीकरण आपण त्या ठिकाणी. आता हे असणारे ते काही समीकरण जे आहे पहा की कम्पेरिंग y square plus 2y plus 10 is equal to 0 to x square plus bx plus c is equal to 0. दिलेलं असणारे ते काही समीकरण जे आहे तर त्या समीकरणाची काय करायची याच्याबरोबर आपल्याला कंपॅरिझन जे आहे तर ती कंपॅरिझन त्या ठिकाणी आणि कंपॅरिझन करून आपल्याला असणारे काही व्हॅल्यू जे आहे तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी काढायच्या. ए इथे या ठिकाणी कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे त्या ठिकाणी तो 1 त्या ठिकाणी असणार आहे. बी इज इक्वल टू कोइफिशियंट किती दिसते तर त्या ठिकाणी 2 आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि सी इज इक्वल टू 10 म्हणजे या ठिकाणी आपल्याला असणाऱ्या काही व्हॅल्यूज ज्या आहेत बघा मुळामध्येच या ठिकाणी आपल्याला हा जो काही 10 जो आहे हा याच बाजूला त्या ठिकाणी आहे परंतु तो काय करायचा आपल्याला या बाजूला त्या ठिकाणी घ्यावा लागेल. त्या ठिकाणी साईन बदलत असताना आपल्याकडून या ठिकाणी चूक झाली. या ठिकाणी प्लस आहे तर त्या ठिकाणी साईन बदलल्यानंतर या ठिकाणी मायनस त्या ठिकाणी होईल मायनस होईल इथे त्या ठिकाणी ते मायनस होईल आणि म्हणून याची असणारी काही व्हॅल्यू जी आहे सीची व्हॅल्यू -10 त्या म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणि असणाऱ्या त्याच्या असणारे काही व्हॅल्यूज जे आहेत तर त्या व्हॅल्यूज अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी त्या काढता येतात. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल दिलेलं आपल्याला ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. आता याचं सोल्युशन आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आन्सर त्या ठिकाणी द्यायचे. एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. त्याचा विस्तार त्या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. कसा करणार कोणी की फर्स्ट टर्म स्क्वेअर पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले दोन्ही असणाऱ्या ज्या काही टर्म जे आहे तर त्या टर्मचं मल्टिप्लिकेशन तर ते मल्टिप्लिकेशन किती तर त्या ठिकाणी एक्स प्लस पहिल्या पदाचा वर्ग 1 चा वर्ग 1 इज इक्वल टू 2x प्लस 3. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला की 2 त्या ठिकाणी इंडेक्स असणारे टर्म या ठिकाणी एकत्र केली त्याच्यानंतर मायनस 2x त्याच्यानंतर पुन्हा आपल्या या ठिकाणी लक्षात येतं की प्लस 2x आहे या बाजूला आणले -2x पुढे +1
+3 आहे, या बाजूला आणले -3 इज इक्वल टू 1. अशा पद्धतीने त्या ठिकाणी याच्यानंतर पुढे आपल्याला लक्षात येतं नसते पहा, या ठिकाणी आपल्याला -2x आणि -2x यांची ऍडिशन आपल्याला त्या ठिकाणी करायची. पुढे या ठिकाणी x² -2x दॅट इज -4x -2 इज इक्वल टू 0. आता हे जे आले तर ते आपल्याला त्या ठिकाणी ax² + bx + c म्हणजे 2 इंडेक्स असणारी टर्म लिहिली, 1 इंडेक्स असणारी टर्म लिहिली आणि कॉन्स्टंट त्या ठिकाणी. जी या ठिकाणी हा जो काही जनरल फॉर्म जे आहे तर त्या जनरल फॉर्म मध्ये दिलेलं असणारे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपण त्या ठिकाणी. याच्यानंतर पुढे पहा की या ठिकाणी x² -4x -2 इज इक्वल टू 0. किंवा या ठिकाणी मी म्हणताना काय म्हणतो बा, अशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हणतो की कंपेरिंग x² -4x -2 इज इक्वल टू 0 टू ax² + bx + c इज इक्वल टू 0. याची तुलना काय करेल, या ठिकाणी याचे काही स्टँडर्ड फॉर्म जे आहे तर त्या स्टँडर्ड फॉर्म बरोबर याची कंपॅरिझन जर आपण त्या ठिकाणी जर केली तर कंपॅरिझन केल्यानंतर पहा या ठिकाणी a इज इक्वल टू एचा कोइफिशियंट या ठिकाणी काहीच नाही म्हणजे तो 1 त्या ठिकाणी असणार आहे. बीचा कोइफिशियंट त्या ठिकाणी किती आहे -4 त्या ठिकाणी असणार आहे आणि सीचा कोइफिशियंट किती असणार आहे -2 त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ए बी सी च्या असणाऱ्या ज्या काही व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी का. आता पुढे थर्ड एक्झाम्पल आपल्याला दिलेले x² + 5x इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 3 - x ब्रॅकेट कम्प्लीट. ठिकाणी पहा काय दिलेले की x² + 5x इज इक्वल टू (into ब्रॅकेट 3 - x x² + 5x इज इक्वल टू मायनस साईन जे आहे तर त्या आतमध्ये घ्या, मायनस प्लस मायनस 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 त्या ठिकाणी झाले प्लस. त्याच्यानंतर 2 इंडेक्स असणारं एकत्र घेतलं, त्याच्यानंतर 1 इंडेक्स असणारं या ठिकाणी 5x या बाजूला आहे, या बाजूला आणलं तर त्या ठिकाणी ते मायनस झालं, मायनस आहे या बाजूला आणलं +3 इज इक्वल टू 0. x² प्लस आता 5x मधून x गेले किती राहिले 4x + 3 इज इक्वल टू 0. बरोबर. कम्पेरिंग काय म्हणतो मी की कम्पेरिंग टू ax² इज इक्वल x² + bx + c इज इक्वल टू 0. याची कंपॅरिझन जे आहे तर याची कंपॅरिझन याच्याशी आपण जर केली तर काय मिळेल आपल्याला a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 4 आणि c इज इक्वल टू 3. अशा पद्धतीच्या असणाऱ्या ज्या काही व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. पहा a ची व्हॅल्यू जी आहे तर ती 1 त्या ठिकाणी मिळाली, b ची व्हॅल्यू त्या ठिकाणी 4 आपल्याला मिळाली आणि c ची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती c ची व्हॅल्यू त्या ठिकाणी 3 मिळाली. आता पुढे फोर्थ एक्झाम्पल आपल्याला दिलेले की 3m² इज इक्वल टू 2m² - 9 दिलेलं जसंच्या तसं आपण लिहिते 3m² इज इक्वल टू 2m² - 9. 3m² प्लस आहे या बाजूला आणले मायनस झाले 2m² मायनस आहे प्लस या बाजूला आणले तर प्लस झाले इज इक्वल टू 9. पुढे आपल्या लक्षात येता नसते की 3m² - 2m² किती रिमेंड राहता नसतात तर त्या ठिकाणी 1m² + 9 इज इक्वल टू 0. आपल्याला हे असणारे जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला या रूपामध्ये लिहायचे. कसं लिहिता येईल तर या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसते की 2 इंडेक्स असणार, त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 इंडेक्स असणारे जे काही टर्म जे आहे तर 1 इंडेक्स असणारी टर्म या ठिकाणी नाही तर ते आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल की 0m प्लस कॉन्स्टंट किती आहे तर या ठिकाणी तो 9 त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी 9 इज इक्वल टू 0.
अशा पद्धतीने हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये येईल. पुढे आपण काय करणार आहे की कम्पेरिंग, काय म्हणतोय मी, कम्पेरिंग m square plus 0m plus 9 is equal to 0 to x square plus bx plus c is equal to 0. दिलेले जे काही इक्वेशन जे आहे तर त्या दिलेल्या इक्वेशनचे आपल्याला स्टँडर्ड फॉर्म जो आहे तर त्या स्टँडर्ड फॉर्म बरोबर त्या ठिकाणी कम्पॅरिझन त्या ठिकाणी करायची आणि कम्पॅरिझन केल्यानंतर काय मिळतंय आपल्याला a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू काय दिसतंय 0 आहे आणि c इज इक्वल टू 9. अशा पद्धतीने आपल्याला असणाऱ्या ज्या काही व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज आपल्याला त्या ठिकाणी येते. याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी असणारं जे काही पुढचं एक्झाम्पल जे आहे तर त्या पुढच्या एक्झाम्पलचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. 5th एक्झाम्पल, p इंटू ब्रॅकेटमध्ये 3 + 6p इज इक्वल टू -5. त्या ठिकाणी काय दिलेले की p इंटू 3 + 6p इज इक्वल टू -5. p ने आतमध्ये मल्टिप्लाय करा 3p प्लस p ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 6p² इज इक्वल टू -5. आता इथे पुढे काय करू आपण, दोन इंडेक्स असणार पहा कोणता आहे 6p² म्हणजे 2 घातांक असणार, त्याच्यानंतर 1 घातांक असणार आणि त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म राईट साईडला आहे ती या लेफ्ट साईडला आणली तर त्या ठिकाणी ती +5 इज इक्वल टू 0. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये याची असतानाची काही तुलना जी आहे पहा की कम्पेरिंग 6p² plus 3p plus 5 is equal to 0 to कशाची तुलना करायची, स्टँडर्ड फॉर्म ax² plus bx plus c is equal to 0c आपण त्या ठिकाणी तुलना करतो. तुलना जर या ठिकाणी जर केली तर आपल्या लक्षात येतं नसते a इज इक्वल टू किती येतं नसते +6, b इज इक्वल टू +3 आणि c इज इक्वल टू किती येतं नसते 5 त्या ठिकाणी. या अशा पद्धतीने हे असणारे जे काही एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. आता पुढे 6th एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहे x² -9 इज इक्वल टू 13. दिलेले इक्वेशन आहे x² -9 इज इक्वल टू 13. आता याच्यामध्ये पहा की सर्वसाधारणपणे आपल्याला इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन अशा पद्धतीचं दिलेलं आहे. या ठिकाणी 2 टर्म असणार तर याच्यामध्ये पुन्हा आपल्या लक्षात येतं नसतंय की एक इंडेक्स असणार काही त्याच्यामध्ये नाही, परंतु पहिल्यांदा पहा आपण काय करू x² -9 हे त्या ठिकाणी प्लस आहे, या बाजूला आणले तर मायनस झाली -13 इज इक्वल टू 0 इज इक्वल टू x². आता या ठिकाणी -9 आणि -13 यांची तुम्ही त्या ठिकाणी ऍडिशन त्या ठिकाणी केली तर किती येत नसते 22 येत नसते म्हणजे -22 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये काय लक्षात येतं नसते की आपल्याला 2 इंडेक्स असणारे टर्म या ठिकाणी आहे, परंतु एक इंडेक्स असणारे जे काही टर्म जे आहेत म्हणजे एक घातांक असणारे जे काही पद जे आहे तर ते पद याच्यामध्ये नाही, ते आपल्याला त्या ठिकाणी राईट डाऊन त्या ठिकाणी करता येईल. पुढे की x² प्लस त्या ठिकाणी एक इंडेक्स असणार नाही म्हणून आपण कसं लिहिलं 0x -22 इज इक्वल टू 0. पुढे कम्पेरिंग काय कम्पेरिंग करायची की कम्पेरिंग x² प्लस 0x -22 इज इक्वल टू 0 टू स्टँडर्ड फॉर्म. कोणता स्टँडर्ड फॉर्म आहे आपला x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्याशी तुलना आहे. याच्याशी तुलना केली तर a ची असताना काही व्हॅल्यू जी आहे तर ती a ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी 1 मिळाली, b ची व्हॅल्यू जी आहे तर त्या ठिकाणी 0 त्या ठिकाणी मिळाली आणि c ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती c ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीने किती मिळाली -22 मिळाली. म्हणजे अशा पद्धतीने हा जो काय असणार आहे काही इक्वेशन नंबर 3 जो आहे तर तो इक्वेशन नंबर 3
आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. आता पुढे 4th क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. डिटरमाइन व्हेदर द व्हॅल्यूज गिव्हन अगेन्स्ट इच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. दिलेली जे काय असणार त्या काही किमती ज्या आहेत म्हणजे दिलेल्या एक सामायिक समीकरणांच्या दिलेल्या किमतीसाठी दिलेलं जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन त्या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला त्या ठिकाणी त्या किमती ज्या आहेत तर त्या किमती दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत की नाही ते आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं सांगितलंय शोधायला त्या ठिकाणी. त्याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे की x² + 4x - 5 = 0, x = 1 आणि -1. या ठिकाणी x बरोबर 1 आणि x बरोबर -1 या किमतीला या ज्या काही दोन असणाऱ्या ज्या काही किमती ज्या आहेत तर त्या किमती या दिलेल्या वर्ग समीकरणाचे त्या ठिकाणी मुळं आहेत की नाही ते आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं. आता हे शोधण्यासाठी काय करणार आहे आपण की एकच्या असताना काही किमती ज्या आहेत तर त्या किमती या ठिकाणी या समीकरणामध्ये ठेवणार आहे आणि समीकरणामध्ये ठेवल्यानंतर म्हणजे डाव्या बाजूमध्ये किंमत ठेवल्यानंतर डाव्या बाजूची किंमत आणि उजव्या बाजूची असणारी काही किंमत जी आहे तर ती सारखीच जर त्या ठिकाणी म्हणजे लेफ्ट हँड साईड जर राईट हँड साईड बरोबर जर आली तरच म्हणणार आहे तर त्या ठिकाणी त्याची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू काय असणार आहे रूट ऑफ द गिव्हन इक्वेशन. तर त्या ठिकाणी लेफ्ट हँड साईड जर राईट हँड साईड बरोबर जर आली नाही तर काय म्हणणार आहे इज नॉट द रूट ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता काय म्हणता येईल या ठिकाणी सोल्युशन मध्ये सोल्युशन या ठिकाणी मी काय करतोय की सर्वसाधारणपणे लेफ्ट हँड साईड आहे ही लेफ्ट हँड साईड LHS काय आहे x² + 4x - 5 अशा पद्धतीची आपल्याला त्या ठिकाणी लेफ्ट हँड साईड जी आहे तर ती लेफ्ट हँड. याच्यामध्ये पहिल्यांदा मी म्हणताना असं म्हणतो की सबस्टिट्युटिंग x = किती 1 कशामध्ये इन लेफ्ट हँड साईड मी या ठिकाणी दिली इज इक्वल ची व्हॅल्यू किती ठेवायची आपल्याला या ठिकाणी 1² + 4 × ची व्हॅल्यू 1 - 5 1चा स्क्वेअर 1 + 4 × 1 4 - 5 या ठिकाणी +1 + 4 + 5 - 5 इज इक्वल टू 0 आणि ही काय आली 0 काय आहे आपली राईट हँड साईड या ठिकाणी ही आली आपली त्या ठिकाणी राईट हँड साईड म्हणजे ज्या ठिकाणी आपली जी काही लेफ्ट हँड साईड जी आहे तर ती लेफ्ट हँड साईड काय झाली राईट हँड साईड बरोबर त्या ठिकाणी जर आली तर आपण पुढे काय म्हणणार आहे पहा की x = 1 इज द रूट ऑफ द गिव्हन म्हणजे हे इक्वेशनची is the root of the given quadratic equation. तर या ठिकाणी x बरोबर 1 ही दिलेलं असणारं जे काही एक सामायिक समीकरण जे आहे तर त्या दिलेल्या एक सामायिक समीकरणाची या ठिकाणी ती किंमत असते. अशाच पद्धतीने पुढची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायची पहा पुढे की सबस्टिट्युटिंग x = -1 इन लेफ्ट हँड साईड काय आहे लेफ्ट हँड साईड आपली लेफ्ट हँड साईड आहे x² + 4x - 5. आता याच्यामध्ये x ची व्हॅल्यू किती ठेवायची -1 -1² + 4 × x ची व्हॅल्यू पुन्हा -1 - 5 -1चा स्क्वेअर त्या ठिकाणी +1 येणार प्लस मायनस त्या ठिकाणी येणार आणि -5 या ठिकाणी +1 आणि मायनस नाही या किती राहिले -1 की लेफ्ट हँड साईड जी आहे तर ती लेफ्ट हँड साईड किती आहे आपली त्या ठिकाणी -1 आहे परंतु राईट साईड जी आहे तर ती राईट साईड किती आहे आपली त्या ठिकाणी 0 आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की असणारी काही जी त्या ठिकाणी असणारी काही लेफ्ट हँड साईड आहे तर ती लेफ्ट हँड साईड किती यायला पाहिजे होती 0 परंतु आली किती त्या ठिकाणी -1 आणि म्हणून आपण म्हणणार आहे की लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड आणि देअरफॉर x = -1 इज
not the root of the given quadratic equation. लेफ्ट हँड साईड जी आहे तर ती लेफ्ट हँड साईड आपल्याला त्या ठिकाणी राईट हँड साईड जी आहे तर त्या राईट हँड साईड बरोबर त्या ठिकाणी येत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी काय होणार आहे, म्हणजे ज्या किमतीसाठी त्या ठिकाणी लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड बरोबर जर हे जर नसेल तर ती असणारी काही किंमत जी आहे तर ती किंमत त्या ठिकाणी ते असणारे जे काही समीकरण जे आहे तर त्या समीकरणाची त्या ठिकाणी आपल्याला मुळं जे आहे तर ती मुळं त्या ठिकाणी असतात. म्हणजे फायनल आन्सर जर समजा आपल्याला लिहायचं ठरलं तर काय लिहिता येईल, तर याच्यासाठी आपल्या लक्षात आलंय की x इज इक्वल टू 1 इज द रूट ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि पुढे आपण काय केलेलं आहे की -1 x इज इक्वल टू -1 इज नॉट द रूट. आपल्या लक्षात आलं काय, लक्षात आलं की x बरोबर 1 हे त्या ठिकाणी त्या समीकरणाचं त्या ठिकाणी काय एक मूळ आहे, परंतु x बरोबर -1 मात्र त्या ठिकाणी दिलेल्या समीकरणाचं मूळ जे आहे तर ते मूळ त्या ठिकाणी नाही. त्याच्यानंतर पुढे आता पुढे सेकंड एक्झाम्पल आपल्याला ठिकाणी दिलेले पहा की 2m² - 5m इज इक्वल टू 0 आणि m इज इक्वल टू 2 आणि m इज इक्वल टू 5/2 या किंमती त्याच्यामध्ये टाकायच्या. पहा काय करता येईल सोल्युशन मध्ये की पहा काय करायचं पहिल्यांदा की सबस्टिट्यूटिंग m इज इक्वल टू 2 इन कशामध्ये, तर या ठिकाणी आपली लेफ्ट हँड साईड समीकरणाची लेफ्ट हँड साईड म्हणजे डावी बाजू काय आहे 2m² - 5 याच्यामध्ये आपल्याला काय करायची m ची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती m ची व्हॅल्यू 2 त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये m ची व्हॅल्यू जर 2 जर टाकली तर 2 इंटू m ची व्हॅल्यू 2 त्याचा स्क्वेअर -5 पुन्हा m ची व्हॅल्यू 2. आता पुढे इज इक्वल टू 2 इंटू 2 स्क्वेअर 2 चा स्क्वेअर किती आला 4 -5 इंटू 2 10 2 इंटू 4 8 -10 इज इक्वल टू किती राहिले -2 त्या ठिकाणी राहिले. या ठिकाणी आपल्याला लेफ्ट हँड साईड जी आहे तर ती लेफ्ट हँड साईड बरोबर राईट हँड साईड जी आहे तर ती राईट हँड साईड मात्र किती मिळाली आपल्याला त्या ठिकाणी -2 त्या ठिकाणी मिळाली बरोबर -2 त्या ठिकाणी. परंतु आपली राईट हँड साईड किती यायला पाहिजे होती 0. राईट हँड साईड किती यायला पाहिजे होती 0. जे पुढे आपल्याला सांगता येईल की इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड दॅट इज लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. डावी बाजू जी आहे तर ती डावी बाजू बरोबर उजवी बाजू किती आहे 0 परंतु इथे किती आली तर त्या ठिकाणी -2 आणि म्हणून पुढे आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल पहा काय लिहिता येईल आणि देअरफोर m इज इक्वल टू 2 इज नॉट द root of the given quadratic equation. बरोबर. पुढे आता काय करणार पुन्हा सबस्टिट्यूटिंग m इज इक्वल टू आता किती व्हॅल्यू ठेवायची 5/2 पुन्हा लेफ्ट हँड साईड आपली लेफ्ट हँड साईड काय आहे 2m² - 5m इज इक्वल टू 2 इंटू m ची व्हॅल्यू आता किती ठेवायची 5/2 स्क्वेअर -5 इंटू m ची व्हॅल्यू किती ठेवायची पुन्हा 5/2 इज इक्वल टू 2 इंटू 5 चा स्क्वेअर 25 2 चा स्क्वेअर 4 -5 25 डिवायडेड बाय 2 बरोबर. आता भाग सुद्धा आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. येते का लक्षात भाग देऊ शकतो म्हणजे 2 ने 4 ला भागलं तर इथे किती आले 2 जे शिल्लक काय राहिले 25 डिवायडेड बाय 2 -25 डिवायडेड बाय 2. इथे तुमच्या लक्षात येता नसते की 25 डिवायडेड बाय 2 -25 डिवायडेड बाय 2 काय राहता नसते 0 त्या ठिकाणी राहते.
म्हणजे आपल्या लक्षात येताना असतंय की लेफ्ट हँडनी सुरुवात जर आपण जर केली तर तिची किंमत किती येताना असते 0 त्या ठिकाणी येताना असते. आणि राईट हँड साईड जी आहे तर ती राईट हँड साईड सुद्धा किती आहे 0 त्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फायनल त्या ठिकाणी लिहिता येईल बा, इथे लिहितो मी त्या ठिकाणी शॉर्टकटमध्ये की लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. दिसतं इथे RHS शॉर्टकटमध्ये लिहितोय मी या ठिकाणी का RHS. लेफ्ट हँड साईड जी आहे तर ती लेफ्ट हँड साईड कशी आहे राईट हँड साईड. आणि म्हणून त्या ठिकाणी काय म्हणणार आहे पहा, देअरफॉर M इज इक्वल टू 5/2 इज द रूट ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की M इज इक्वल टू 5/2 म्हणजे M बरोबर 5/2 किंवा 5/2 हे काय असणार आहे, ते असणार जे काही समीकरण जे आहे तर त्या समीकरणाची काय असणार आहे उकल त्या ठिकाणी असणार आहे. बरोबर. किंवा आपल्याला फायनल आन्सर लिहायचं ठरलं तर आपलं काय काय आलं पहिलं तर या ठिकाणी आपल्या लक्षात आले की M इज इक्वल टू +2 इज नॉट द रूट. बरोबर. M बरोबर 2 किंमत आपण त्या ठिकाणी टाकली तर डावी बाजू बरोबर उजवी बाजू त्या ठिकाणी आली नाही आणि म्हणून त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी समीकरणाचं मूळ त्या ठिकाणी असणार नाही. त्याच्यानंतर पुढे आपल्या लक्षात येताना असतंय की M इज इक्वल टू 5/2 ही किंमत टाकली तर आपल्या लक्षात आलं डावी बाजूवर टाकली उजवी बाजू आली आणि म्हणून इज द रूट. आणि म्हणून त्या ठिकाणी M बरोबर 5/2 हे त्या समीकरणाची काय असली पाहिजे उकल जी आहे तर ती उकल त्या ठिकाणी असली पाहिजे.